तासिका क्रमांक 2. गेल्या वेळच्या तासिकेमध्ये आपण बाह्यकोन संकल्पना पाहिली होती. त्यानंतर दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय. दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयामध्ये आपण म्हटलं होतं की बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरीज एवढे असतं. आणि बाह्यकोनाचं प्रमेय पाहिलं होतं आपण. प्रत्येक बाह्यकोन हा त्याच्या दूरस्थ आंतरकोनापेक्षा मोठा असतो आणि त्याच्यावर आधारित सराव संच 3.1. आजच्या तासिकेमध्ये आपण त्रिकोणांची एकरूपता. तर याआधी आपण रेषाखंड एकरूपता किंवा कोणांची एकरूपता किंवा कोण एकरूप कधी असतात, रेषाखंड एकरूप कधी असतात याविषयी आपण पाहिलं होतं. तर दोन रेषाखंड एकरूप कधी आहेत तर बघा, हा एक रेषाखंड आहे आणि हा दुसरा रेषाखंड आहे. तर हे आपण एकमेकावर ठेवले आणि जर तंतोतंत जुळत असतील तर ते रेषाखंड एकरूप आहेत असं आपण म्हणतो, किंवा त्यांची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप आहेत. आता या ठिकाणी हे दोन रेषाखंड एकरूप नाहीत. मात्र हा रेषाखंड घेतला आपण आणि या रेषाखंडाशी जर आपण त्या रेषाखंडावर ठेवला आणि ते जर तंतोतंत जुळत असतील तर हे दोन रेषाखंड एकरूप आहेत असं आपण म्हणतो. त्याचप्रमाणे कोणांची एकरूपता सुद्धा कोणांच्या मापावरून एकरूपता म्हणतो आपण. आता कोन म्हणजे किरणांचा संयोग आणि किरण कसे असतात तर एक आरंभबिंदू आणि दोन नैकरेषीय किरणांचा संयोग म्हणजे आपण कोन म्हणतो. मग दिलेला कोन आणि समजा हा दुसरा कोन आहे तर यामध्ये हे दोन एकरूप कोन कधी आहेत म्हणता येईल आपल्याला. समजा हा दिलेला कोन आहे आणि हा दुसरा, तर निरीक्षणावरून सुद्धा आपल्याला कळते की हे दोन कोन एकरूप नाहीत. मात्र हे एकमेकावर ठेवले आणि यांची माप समान असतील आणि तंतोतंत जुळत असतील तर काय म्हणणार आहे आपण, हे दोन कोन एकरूप आहेत. तर अशा प्रकारे कोणांची एकरूपता, रेषाखंडाची एकरूपता आपण आधी पाहिलेली आहे. तर आज आपण त्रिकोणांची एकरूपता, दोन त्रिकोण एकरूप कधी असतात ते पाहणार आहे. आता समजा हे दोन त्रिकोण आहेत बघा, PTQ आणि त्रिकोण हे दोन वेगवेगळे त्रिकोण आहेत. समजा PQ2 म्हणूया आणि समजा ABC म्हणूया. मग हे दोन त्रिकोण एकरूप आहेत का नाहीत ते पाहण्यासाठी आपण काय करणार आहे तर समजा पहिल्या त्रिकोणाचा हा शिरोबिंदू ठेवणार आहे, हा इकडे ठेवणार आहे आणि तंतोतंत जुळतोय का पाहतोय आपण. तर असा जुळत नाही. परत हा शिरोबिंदू तोच ठेवला पहिला आणि हे दोन शिरोबिंदू बदलून पाहिले जुळतोय का तर जुळत नाही. म्हणजे दोन वेळा आपण जुळतोय का ते पाहिलं. परत समजा या दुसऱ्या शिरोबिंदूवर ठेवला आपण आणि हे शिरोबिंदू जुळतात का पाहतोय आपण तर जुळत नाही. मग हा शिरोबिंदू तोच ठेवला आणि या शिरोबिंदूंचं आपण अदलाबदल करून पाहिलं तरी जुळत नाही. मात्र आता समजा पहिल्या त्रिकोणाचा हा P, समजा खालचा त्रिकोण ABC आहे, ABC आणि PQT हे एकमेकावर असे या पद्धतीने ठेवले तरी इथं मात्र तंतोतंत जुळतात. त्याआधी सुद्धा तुम्ही ही जुळणी हे शिरोबिंदू बदलून पाहिलं तरी हे जुळत नाहीत. म्हणजे ठराविक एकच संगती अशी आहे की या संगतीनुसार हे त्रिकोण एकमेकावर ठेवले असता तंतोतंत जुळतात. म्हणजे या ठिकाणी बघा, समजा त्रिकोण ABC आहे आणि त्रिकोण PQR आहे, तर यांच्यामध्ये आपल्याला एकाच एक संगती किती प्रकारे लावता येईल तर पहिल्या भागात समजा A हा P शी जुळवला, B हा Q शी, C हा R शी जुळतोय का नाही ते पाहण्यासाठी. परत दुसऱ्या ठिकाणी आपण काय करूया तर ABC PQR, तर A हा P वरच ठेवला पण B हा Q वर ठेवलाय, C हा R वर, तर त्यांच्यामध्ये आपण बदल केला की B हा R वर ठेवला आणि C हा Q वर ठेवला. परत तिसरी शक्यता ABC PQR, तर A हा P शी आपण जुळवून पाहिला आणि मग B हा Q शी, C हा R शी. चौथी शक्यता ABC PQR, तर A हा Q शी आहे तसाच ठेवला आणि B आणि P, C आणि R यांच्यामध्ये जी पहिल्या ह्याच्यात संगती जुळवली ती त्याच्या उलटी केली आपण, C हा P शी आणि B हा R शी. 5 ABC पहिल्या त्रिकोणाचे शिरोबिंदू आणि दुसऱ्याचे PQR, तर याच्यामध्ये A हा R शी आपण जुळतो का ते पाहिलं, संगती लावण्याचा प्रयत्न केला आपण. B हा QC आणि B हा PC आणि C हा QC. आणि 6
ए बी सी हे शिरोबिंदू आहेत, पी क्यू आर, ए हा आरशा आहे तसाच ठेवला आणि मगाशी जी आपण घेतली होती जुळणी केली होती त्याच्यामध्ये आपण चेंज केलं, बी हा क्यू सी आणि सी हा पी सी. तर अशा प्रकारे त्रिकोणाची एकरूपता पाहताना त्यांची जुळणी करताना आपल्याला किती प्रकारे संगती लावता येते तर 6. म्हणजे दोन त्रिकोणांची संगती आपल्याला किती प्रकारे लावता येते तर 6 प्रकारे लावता येते. आणि मग या 6 पैकी एका संगतीनुसार आता हे त्रिकोण घेऊया बघा. समजा दोन त्रिकोण घेतलेले आहेत आपण. समजा हा त्रिकोण ए बी सी, बघा हा त्रिकोण समजा ए बी सी आणि हा त्रिकोण आहे पी टी क्यू. तर यांच्यामध्ये ए बी सी एकाच एक संगती पी टी क्यू अशी जुळणी केली तरच हे त्रिकोण एकमेकावर तंतोतंत जुळतात. म्हणजे या 6 पैकी एका संगतीनुसार दोन त्रिकोण समजा एकमेकाशी तंतोतंत जुळत असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप आहेत आपण असं म्हणतो. म्हणजे इथं हा मुद्दा लक्षात घ्या की त्रिकोणांमध्ये किती प्रकारे एकाच एक संगती लावता येते तर 6. आणि 6 पैकी जी संगती आपण दिली की ए बी सी एकच एक संगती पी टी क्यू, तर एवढ्याच एक संगतीनुसार समजा तुम्ही ए बी सी एकाच एक संगती पी क्यू टी केलं, बघा पी क्यू टी केलं तर हे त्रिकोण आपल्याला जुळताना दिसत नाहीत. म्हणजे ठराविक संगतीनुसार 6 पैकी एका संगतीनुसार ते त्रिकोण एकमेकावर ठेवले असतात, तंतोतंत जुळतात आणि म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप आहेत असं आपण म्हणतो. मग त्रिकोण एकरूप आहेत याचा अर्थ काय तर त्रिकोणाचे घटक माहिती आहेत आपल्याला, 3 बाजू आणि 3 कोन. 3 बाजू आणि 3 कोन. मग ते दोन त्रिकोण एकमेकावर ठेवले असतात, तंतोतंत जुळतात म्हणजे एकरूप आहेत. याचाच अर्थ काय तर या पहिल्या त्रिकोणाची बाजू पहिली आणि जो खालचा त्रिकोण ए बी सी आहे त्याची बाजू हे एकरूप आहेत. ही बाजू आणि खालच्या त्रिकोणाची ही जी बी सी बाजू आहे ते एकरूप आहे आणि पी क्यू बाजू आणि ए सी बाजू ही एकरूप आहे. परत तुम्ही जर हे कोन मोजले तर कोनही कसे आहेत एकरूप आहेत. म्हणजे दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी 3 संगत बाजू म्हणजे जी संगती आत्ताच आपण पाहिले 6 प्रकारे संगती लावता येते आणि त्यातली जी तुम्ही संगती निवडलेली आहे त्या संगतीनुसार 3 बाजू आणि 3 कोन एकरूप असतील. दिलेल्या संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाचे 3 बाजू आणि 3 कोन यांच्याशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप त्रिकोण आहेत असं आपण म्हणतो. म्हणजे अगदी साधी व्याख्या, एकावर एक ठेवले असतात तंतोतंत जुळत असतील तर एकरूप. पण बाजू आणि कोणांच्या भाषेत दिलेल्या संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू आणि 3 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजू आणि 3 संगत कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात. मग 3 बाजू आणि 3 कोन अशा 6 अटींची आपल्याला पूर्तता करावी लागते. बघा दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी 6 अटींची पूर्तता करावी लागते. आता दोन त्रिकोण एकरूप आहेत हे चिन्हामध्ये आपण कसं लिहितो. समजा त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर. मग दोन त्रिकोण एकरूप असतील तर याच्यावरून तुम्ही काय म्हणाल मग तर बाजू ए बी एकरूप बाजू. बघा एकरूपतेच्या चिन्हाचा उपयोग करून जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या 3 संगत बाजू आणि 3 संगत कोण एकरूप असतात आणि म्हणून बाजू ए बी एकरूप बाजू पी क्यू, बाजू बी सी एकरूप बाजू क्यू आर, तर बाजू ए सी एकरूप बाजू पी आर. इथं जर त्रिकोण एकरूप असतील तर नंतर कोन ए एकरूप कोन पी, कोन बी एकरूप कोन क्यू आणि कोन सी एकरूप कोन आर. म्हणजे एक जर हे वाक्य आपल्याला दिलं की त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर तर आपल्याला 3 संगत बाजू एकरूप आणि 3 संगत कोन एकरूप आहेत असं म्हणता येईल. मग दोन त्रिकोणांची एकरूपता पाहण्यासाठी दरवेळेस अशा 6 गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील. 3 संगत बाजू आणि 3
संगत कोण एकरूप आहेत का. मग या 3 + 3 6 पैकी बघा 6 पैकी विशिष्ट असं म्हटलं की दिलेल्या अटीनुसारच विशिष्ट 3 अटी किंवा 3 बाबी पूर्ण होत असतील तर उरलेल्या 3 बाबी पूर्ण होतातच. म्हणजे 6 गोष्टी आपल्याला लागतात किंवा 6 अटी लागतात आपल्याला की 2 त्रिकोण एकरूप असण्यासाठी. मग त्या 6 पैकी 3 जर पूर्ण केल्या, विशिष्ट 3 पूर्ण केल्या तर उरलेल्या 3 पूर्ण होतात. आणि या ज्या विशिष्ट 3 अटी आहेत त्यांनाच म्हणतो आपण एकरूपतेच्या कसोट्या. म्हणजे बघा 2 त्रिकोण एकरूप असण्यासाठी मग दरवेळेस आपल्याला 3 संगत बाजू 3 संगत कोण एकरूप आहेत का नाही हे पाहणं इतकं सोयीस्कर नाही. आणि त्याचा शॉर्टकट आपण म्हणूया की त्रिकोणांची एकरूपता पाहण्यासाठी 3 संगत बाजू आणि 3 संगत कोण पाहण्याऐवजी विशिष्ट जर 3 अटी पूर्ण केल्या तर उरलेल्या 3 अटी पूर्ण होतात. आणि ह्या ज्या विशिष्ट अटी आहेत त्यांनाच म्हणतो आपण एकरूपतेच्या कसोट्या. एकरूपतेच्या कसोट्या. बघा एकरूपतेच्या कसोट्या म्हणजे काय तर 2 त्रिकोण एकरूप असण्यासाठी 3 संगत बाजू आणि 3 संगत कोण अशा 6 अटींची पूर्तता करावी लागते. पण या 6 पैकी विशिष्ट 3 अटी पूर्ण केल्या तर उरलेल्या 3 अटी पूर्ण होतातच. आणि या ज्या विशिष्ट 3 अटी आहेत त्यांना म्हणतो आपण एकरूपतेच्या कसोट्या. मग त्याच्यातली पहिली कसोटी थोडक्यात एकरूपता पाहण्यासाठी हा एक शॉर्टकट आहे असं आपण म्हणूया एकरूपतेच्या कसोट्या म्हणजे. आणि म्हणून पहिली कसोटी मग बाबा कसोटी म्हणूया आपण. काय याचा अर्थ तर बघा दिलेल्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते 2 त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप असतात असे म्हणतात. आता मागचंच उदाहरण घेऊया आपण. समजा त्रिकोण ABC किंवा त्रिकोण ABC आणि त्रिकोण PTQ हा त्रिकोण घेतलेला आहे आणि यांच्या बाजू समान आहेत. तुम्ही जर मोजल्या तर ह्या बाजू कशा घेतलेल्या आहेत आपण समान बाजू असणारे त्रिकोण घेतले. मग त्यांचे जर आपण कोण मोजले तर बघा कोण T समजा 55 अंश. बघा कोण T मोजला पहिल्यांदा मी. आता कोण T शी संगत काय आहे कोण B आहे समजा आणि तुम्ही B ही मोजला. बघा तर B सुद्धा किती येतोय 55 अंश. नंतर कोण समजा A आणि P मोजूया. ऐंशी आहे. बघा कोण P मोजला आपण आणि इथं P शी संबंधित कोण कोणता आहे A मोजूया. बघा हा A सुद्धा किती येतोय 80 येतोय. बघा आणि आता राहिलेला कोण कोणता असणार आहे C. कोण C आणि कोण Q म्हणूया आपण. बघा तर इथं आपल्याला हा C कोण किती दिसतोय C आणि हा कोण Q तर हा 45 दिसतोय आपल्याला. सॉरी बरोबर आहे. तर बघा आणि इथं Q मोजला आपण तर Q सुद्धा किती दिसतोय Q आणि C. आता हा समजा हा सुद्धा 45 अंश दिसतोय. आणि याच्यावरून आपल्या लक्षात येईल की त्यांचे कोण कसे असतात. म्हणजे एका त्रिकोणाचे जर बाजू एकरूप घेतल्या तर त्यांचे कोण पाहिले तरी कसे येतात समान येत आहेत. आता इथं जरा एक मिनिट कोणांचं बघूया आपण.
बघा इथं जर तुम्ही गुणधर्म पाहिला तर तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज बघा बरं किती येते. 5 आणि 5 10, हातचाला 1, 5 आणि 5 10 आणि 8 18. म्हणजे हाही गुणधर्म आपण इथं पाहू शकतो की तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती येते 180. आणि म्हणून एका त्रिकोणाच्या हा वेगळा गुणधर्म आपण त्याचाच आधार घेऊन पाहिलेला आहे की जे आपण तुम्ही सोडवलेले आहे त्याच्यावर उदाहरण आधारित. म्हणजे जर बाजू एकरूप घेतल्या तर कोण एकरूप येतातच आणि म्हणून कोण एकरूप बघण्याची गरज नाही. आणि म्हणून दोन त्रिकोणांच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण बाबा कसोटीनुसार एकरूप असतात असे म्हणतात. आता दुसरा बाकोबा कसोटी. आता एक आकृती काढूया त्याच्या सहाय्याने आपण स्पष्टीकरण करूया. आता समजा त्रिकोण XYZ आणि त्रिकोण समजा PQR म्हणूया. हे दोन त्रिकोण घेऊया की त्रिकोण XYZ आणि PQR ही संगती घेतली आपण आणि त्या दोन त्रिकोणांच्या बाजू आणि समाविष्ट कोण एकरूप घेऊया आणि मग उरलेले एकरूप येतात का ते पाहूया. आता समजा मी YZ घेतली बाजू 6. आड घेऊया जरा मोठी आकृती दिसण्यासाठी. YZ दोन त्रिकोण तसे काढून बघूया आपण म्हणजे कळेल. आणि तेवढ्याच लांबीची तर QR घेणार आहे मी 8. घेतलेलं आहे बघूया परत. 8 घेतलेलं आहे बघा. QR. नंतर कोण Y जवळ आपण 60 मापाचा कोण काढूया. 70 घेऊया. 70 मापाचा कोण काढला. इथेही 70 मापाचा कोण काढला. नंतर XY हे अंतर हे 8 घेतले आपण. तसं हे समजा 6 घेऊया. आणि तो बिंदू समजा X आणि हा किती आहे P. म्हणजे इथं काय केलं आपण तर दोन बाजू आणि समाविष्ट कोण एकरूप घेतले. आपला मुद्दा काय आहे तर दोन बाजू आणि समाविष्ट कोण एकरूप असेल तर उरलेल्या बाजू आणि उरलेले कोण एकरूप आहेत का ते पाहिलं पाहिजे आपल्याला. प्रयोगाच्या सहाय्याने आपण सिद्ध करतोय बघा. आता बाजूंचा विचार करूया आधी. बाजू एकरूप आहेत का उरलेल्या. तर इथं जरी मोजलं कर्कटकच्या सहाय्याने बघा बघा तेवढीच बाजू इथं आहे. म्हणजे उरलेली बाजू एकरूप येते जेव्हा दोन बाजू आणि समाविष्ट कोण एकरूप घेतला तर. आता कोणांच्या बाबतीत बघूया की कोण एकरूप येत आहेत का. बघा साधारणतः 44 मापाचा कोण येतोय. आणि इथेही तेवढ्याच मापाचा कोण येतोय. आणि राहिलेला बघा बघा साधारणतः 66 मापाचा कोण येतोय. आणि इथेही तेवढाच येतोय का ते पाहूया. तर तेवढ्याच मापाचा बघा 66 कोण येतोय. याचा अर्थ की जर दोन बाजूने समाविष्ट कोण एकरूप घेतले तर उरलेले एक बाजू आणि उरलेले कोण एकरूप येतात. आणि म्हणून
बाकीचे बाजू आणि हे काढण्याची गरज नाही, फक्त दोन बाजू आणि समाविष्ट कोण एकरूप असेल तर ते दोन त्रिकोण पाखोबा कसोटीनुसार एकरूप असतात. मग असंच पुढची कसोटी पण आहे कोबाको. कोबाको कसोटी. मग कोबाको कसोटीमध्ये काय असणार आहे, दिलेल्या एकाच एक संगतीनुसार दोन कोण एकरूप घ्यायचे आणि एक बाजू. आता बघा ती सुद्धा रचना तुम्हाला पाहिजे असेल तर पटकन होईल आपल्याला. बघा बाजू घेऊया, एक बघा सारखाच त्रिकोण घेऊया. समजा 9 सेंटीमीटर बाजू असणारी घेतली. समजा MN म्हणूया आणि SR म्हणूया. आता इथं कोण एकरूप घेऊया आपण. इथला कोण घेतला, किती मापाचा घेऊया, समजा 60 मापाचा घेऊया. बघा आतील माप पण आपण पाहणार आहे, 50चा घेऊया हा. आणि इथं सुद्धा 50 मापाचा कोण घेऊया. म्हणजे आपण कोण एकरूप घेतले. इकडचा 40 मापाचा कोण घेऊया. अर्थातच बाहेरील मापन आपल्याला घ्यायचे. बघा 40 मापाचा कोण घेतला मी. इथं सुद्धा 40 मापाचा कोण घेतला. मग आता दोन कोण बघा, ही बाजू एकरूप घेतली आपण. हा कोण आणि हा सारखा घेतला, हा कोण आणि हा सारखा कोण घेतला. मग उरलेल्या बाजू एकरूप आहेत का ते पाहूया आपण. बघा इथं कर्कटकच्या सहाय्याने जर मोजला आपण, हा जो त्रिकोण तयार झालेला आहे बाजू आणि ही बाजू मोजली तर दोन्ही बाजू कशा आहेत, एकरूप आहेत. आणि समजा कोण मोजला आपण, बघा अगदी 90 कोण भरतो इथं आणि इथंही मोजला तर 90 मापाचा कोण इथं दिसतोय. बघा आणि अगदी तुम्ही त्रिकोणाचं प्रमेय इथं पाहिलं तर एक कोण आपण 50चा घेतला होता, एक 40चा घेतला होता आणि एक 90चा आलाय. म्हणजे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180. ही प्रमेय आपल्याला इथं लक्षात येईल. याचाच अर्थ दोन त्रिकोणांचे संगत कोण आणि समाविष्ट भुजा आपण कसं घेतोय, तर त्रिकोण इथं काढता आला असता ना. इकडची भुजा तुम्ही घेतली असती तर काढताना मग ही बाजू कशी घ्यायची. म्हणून दोन कोण आणि समाविष्ट भुजा एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण कोबाको कसोटीनुसार एकरूप असतात. आणि आता परत एक शॉर्टकट, या इथं आपण तुम्ही पाहिलं तर 3 अटी पूर्ण, इथं 3 अटी, इथं 3 अटी आणि इथं मात्र 2च अटींची पूर्तता करावी लागते. त्याला म्हणतो आपण कर्णभुजा कसोटी. आणि मात्र तिथं जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण असला पाहिजे. म्हणजे ही कर्णभुजा कसोटी आहे ती कशासाठी आहे, काटकोन त्रिकोणासाठी. काटकोन त्रिकोण म्हणजे दिलेल्या दोन काटकोन त्रिकोणांच्या दिलेल्या एकाच एक संगतीनुसार मग एक भुजा आणि कर्ण. बघा कर्ण आणि एक भुजा. आता समजा इथं दोन काटकोन त्रिकोण आहेत. मग ह्या दोन काटकोन त्रिकोणामध्ये काय एकरूप घ्यायचं आपण, तर एक भुजा. ही भुजा समजा एकरूप घेतली. परत 90 मापाचा कोण काढला इथं आणि हा कर्ण एकरूप घेऊन कंस काढला. आणि असे दोन त्रिकोण तुम्ही काढले तर आपल्या लक्षात येईल की उरलेले घटक म्हणजे ही बाजू सुद्धा सारखी येतेच. म्हणजे आता रचना करायची गरज नाही, तुम्हाला लक्षात येईल. फक्त काटकोन त्रिकोणासाठी 2च अटींची पूर्तता करावी लागते, कर्ण आणि भुजा. आणि असं असेल तर ते दोन त्रिकोण एकरूप, काटकोन त्रिकोण एकरूप असतात असं म्हणतात. आणि या कसोट्यांचा बघा त्रिकोणांची एकरूपता म्हणजे एका त्रिकोणाच्या 3 संगत बाजू आणि 3 संगत कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 संगत बाजू आणि कोणांशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप असतात असे म्हणतात. मग दोन त्रिकोण एकरूप असण्यासाठी 6 अटींची पूर्तता करावी लागते. मग त्या 6 पैकी विशिष्ट 3 अटींची पूर्तता केली तर उरलेल्या 3 अटी पूर्ण होतात आणि त्या विशिष्ट 3 अटींना त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या म्हणतात. त्याच्यामध्ये बाबा कसोटी, बाबाबा कसोटी, बाकोबा कसोटी, कोबाको कसोटी आणि कर्णभुजा कसोटी. इथं मात्र 2च अटींची पूर्तता करावी लागते. आणि या कसोट्यांचा वापर करून आपण सराव संच
3.1 पाहणार आहोत. त्यातला पहिला प्रश्न बघा. फक्त आपल्याला निरीक्षण करून कसोट्यांची नावं पाहिजेत. प्रश्न 1 बघा. कसोट्यांची नावं. आता पहिल्या आकृतीमध्ये आपण पाहिलं तर त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR मध्ये AB एकरूप PQ, BC एकरूप QR दिसते आणि AC एकरूप PR. दिलेल्या सारख्या खुणांवरून ते सारखे घटक एकरूप आहेत असं लक्षात घ्यायचं. आणि मग इथं कोणती कसोटी येणार आहे तर पहिल्या प्रश्नासाठी बा 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 कसोटी. बा 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 कसोटी. तर दुसरा प्रश्न पाहिला आपण तर बघा. बाजू कोण एकरूप दिसत आहेत आणि बाजू म्हणजे कोणती कसोटी येणार आहे. त्रिकोण XYZ आणि LMN मध्ये बा को बा कसोटी. निरीक्षण करून फक्त कसोटीचं नाव लिहायचंय. तिसरी आकृती पाहिली तर बघा. कोण बाजू कोण, कोण बाजू कोण. आणि म्हणून हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत तर को बा को कसोटी. आणि चौथी आकृती पाहिली तर बघा. काटकोन त्रिकोण दिसत आहेत. 90 मापाचे कोण दिलेत म्हटल्यानंतर आणि एक भुजा कर्ण एकरूप आहेत आणि भुजा पण एकरूप आहेत. म्हणजे 2 अटींची इथं पूर्तता होती पण काटकोन त्रिकोण आहे आणि म्हणून कोणती कसोटी आहे कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी. तर अशा प्रकारे कसोट्यां म्हणजे आकृतीवरून कोणत्या कसोटीनुसार त्रिकोण एकरूप आहेत ते आपल्याला माहिती सांगता येईल. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. बघा प्रश्न काय आहे तर 2 त्रिकोण दिलेले आहेत ABC आणि PQR. कच्ची आकृती काढूया म्हणजे कळेल. एकरूप त्रिकोण दिले. A B C P Q आणि R. सारख्या खुणांनी दाखवलेले ते घटक सारखे असतात. म्हणजे इथं हा कोण आणि हा कोण सारखा आहे. नंतर ह्या बाजू सारख्या आहेत आणि हे कोण सारखे आहेत. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे दिलेल्या माहितीनुसार आता गाळलेल्या जागा फक्त बघूया आपण. तर पहिली त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण PQR आणि गाळलेली जागा काय आहे तर कसोटी. मग कसोटी कोणती आहे इथं तर बघा को बा को, को बा को, को बा को. मग काय सांगता येईल इथं को बा को कसोटी. को बा को कसोटी. आता दुसरी गाळलेली जागा काय बघा कोण. आता दिलेल्या 2 त्रिकोण एकरूप असतात तेव्हा आपण पाहिले त्यांचे संगत कोण एकरूप आहेत. मग कोण BAC एकरूप कोण काय येणार आहे गाळलेली जागा. मग बघा BAC म्हटलं की QPR. कोण QPR. एका अक्षराने वाचलं तर लक्षात येईल की कोण AC एकरूप कोण कोणता आहे P. PQR एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. आता इथं ही गाळलेली जागा विचारली आपल्याला. पुढं अजून कोणती गाळलेली जागा रेख AB एकरूप रेख हे एक विचारले आणि काय म्हटले एकरूप रेख PR. बघा दोन्हींचा विचार करूया. मग AB एकरूप काय असणार आहे PQ. म्हणजे इथं गाळलेली जागा काय असणार आहे रेख PQ. आणि इकडे आता PR दिलंय. PR चे एकरूप काय असणार आहे AC. म्हणजे इथं गाळलेली जागा काय असणार आहे रेख AC एकरूप रेख PR. तर असं एकरूपतेचा उपयोग करून आपल्याला गाळलेल्या जागा भरायचे. असाच दुसरा प्रश्न त्यातला तुम्हाला लिहिता येईल बघा. अगदी इथंच जरी चर्चा केली तर बघा त्रिकोण PTQ आणि त्रिकोण STR मध्ये आता इथं काय दिसतात 2 बाजू एकरूप दिसतात संगत बघा. PT एकरूप ST दिसते
नंतर QT एकरूप RT. आणि आता जादाचं निरीक्षण फक्त काय असणार आहे, तर आपल्याला माहिती आहे की विरुद्ध कोण हे एकरूप असतात. म्हणजे त्या निरीक्षणावरून फक्त आपल्याला ते जादाची माहिती ठरवायची. बघा हे त्रिकोण दिलेले आहेत असे. P Q T आणि हा R T S. आता ह्या बाजू एकरूप दिलेल्याच आहेत. PT एकरूप ST, नंतर QT एकरूप RT. मग आता नवीन माहिती फक्त आपल्याला काय लक्षात आली पाहिजे, तर हा कोण PTQ एकरूप कोण काय असला पाहिजे, STR. आणि नेहमी वाचताना संगतीनुसार वाचण्याची सवय लावायची. आणि म्हणून मग कसोटी कोणती येणार आहे त्या गाळलेल्या जागामध्ये, तर त्रिकोण एकरूप जे आहेत, त्रिकोण PTQ एकरूप त्रिकोण STR. आणि कसोटी कोणती येणार आहे, तर बाकोबा कसोटी. बाकोबा कसोटी. बघा ही कसोटी येणार आहे, बाकोबा कसोटी. परत दुसरी गाळलेली जागा काय म्हटलंय, कोण TPQ. TPQ. आता या त्रिकोणाच्या संगतीनुसार वाचला असेल तर तिथंच लक्षात येते आपल्याला. TPQ म्हणजेच काय येणार आहे, कोण TSR. ही गाळलेली जागा एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. व कोण इकडचा दिलाय कोणता, कोण TRS. बघा TRS. त्यावेळेस काय येणार आहे इकडं, मग कोण TQP. ही गाळलेली जागा. आता परत काय दिलंय, वक्रेख PQ एकरूप रेख. आता PQ एकरूप काय येणार आहे, PQ एकरूप काय येणार आहे, SR. अशा प्रकारे गाळलेल्या जागा आपल्याला भरता येतात. तर एक SR ही गाळलेली जागा दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया आता, तिसरा. आता आकृतीमध्ये काय म्हटले बघा, त्रिकोण ABC व PQR या त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी लिहून उरलेले एकरूप घटक लिहा. आता उरलेले म्हणजे काय, तर आता इथं जर निरीक्षण केलं तर हे काटकोन त्रिकोण आहेत. म्हणजे आणि कर्ण एकरूप, काटकोणासमोरील बाजू कर्ण, काटकोणासमोरील बाजू कर्ण. कर्ण एकरूप आहेत, एक एक भुजा एकरूप आहेत. म्हणजे इथं कसोटी कोणती येणार आहे, कर्णभुजा. फक्त संगतीनुसार कसं वाचायचं ते बघा. तर आता ए कोणाशी संगत कोणता आहे, Q. बघा संगती कशी शोधायची. नंतर समजा B वाचला मी, बघा B शी संगत किंवा AB. बघा AB शी संगत काय असणार आहे, इथं AB शी संगत काय असणार आहे, अर्थातच QP. मग राहिलेला काय झाला, C. राहिलेला कोणता झाला, C बिंदू. आणि इथला राहिलेला कोणता झाला, R. म्हणजे तुम्ही एकाच एक संगती ABC, एकाच एक संगती काय येणार आहे, QPR. ठीक आहे, ABC. बघा ABC एकरूप काय येणार आहे, QPR. तर इथं बघा कर्ण कोणता आहे, BC. आणि इथला कर्ण कोणता आहे, PR. तर या संगतीनुसार हेच तुम्ही बदललं. समजा एखाद्याने असं लिहिलं बघा, BAC तरी चालेल. BAC लिहाल तेव्हा काय लिहिलं पाहिजे तुम्ही, PQR. कुठली ही संगती किंवा ही तीच आहे. अगदी तुम्ही B न सुरुवात करता C न केली, CAB. बघा CAB म्हटलं तर इथं काय येणार आहे, मग RQP. तर अशी संगती म्हणजे त्या शिरोबिंदूशी तोच संगत असला पाहिजे. मग नावं मागं पुढं असं आपण चेंज केलं तरी बदललं तरी चालतं. आता कुठली संगती घ्यायची, मग इथं काय म्हणता येईल, तर त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण QPR. आणि कसोटी कोणती सांगता येईल इथं, तर कर्णभुजा. कर्णभुजा कसोटी. मग उरलेले घटक, आता कर्ण एक घेतलाय, मग उरलेल्या दोन बाजू कर्ण आणि भुजा एकरूप दाखवली. म्हणजे उरलेली बाजू कोणती आहे, बाजू AC एकरूप बाजू. AC शी एकरूप काय येणार आहे, QR. बाजू QR, RQQR म्हटलं तरी चालेल. आता राहिलेले कोण, हा कोण आणि हा तर एकरूप आहेच, काटकोन आहे म्हटल्यानंतर.
मग कोन ए, आता याच्यावरूनच कोन ए एकरूप कोन क्यू, कोन बी एकरूप पी, कोन सी एकरूप कोन आर. तर अशा प्रकारे आपल्याला घटक एकरूप लिहिता येतील. 5वा प्रश्न बघूया. आकृतीचं आधी निरीक्षण करूया. बघा, mn कॉमन दिलेलं आहे आपल्याला. त्रिकोण एल एम एन आणि त्रिकोण पी. तर काय म्हटलंय बघा, तर दिलेल्या माहितीवरून घटक एकरूप दाखवलेलेच आहेत आपल्याला. काय तर एल एम एकरूप पी एन आणि नंतर एल एन ही बाजू एल एन वेगळ्या जरा बघूया आपण कलरनं. एल एन एकरूप हे पी एम आहे. तर आपल्याला तर त्रिकोणाच्या एकरूपतेची कसोटी लिहा म्हटले. मग आता बघा बरं, या त्रिकोणामध्ये काय दिसून येते आपल्याला, त्रिकोण एल एम एन संगतीनुसार वाचूया. एल एम एन व त्रिकोण पी एन एम मध्ये काय काय दिसून येते. तर बघा, बाजू एल एम एकरूप बाजू पी एन हे दिलेलं आहे. पक्ष म्हणूया. नंतर बाजू एल एन एकरूप बाजू पी एम हे पण दिलेलं आहे पक्ष. मग आता ज्यादा काय अजून निरीक्षण केल्यानंतर दिसून येते. तर बघा, एम एन आणि एम एन म्हणजेच एन एम. एम एन म्हटलं काय, दुसऱ्या त्रिकोणाची एन एम ही सामायिक भुज आहे. मग बाजू एम एन एकरूप बाजू एन एम म्हणूया, किंवा एम एन असं म्हटलं तरी अर्थ तोच आहे. कारण काय सांगता येईल, सामायिक बाजू. आणि एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी एकरूप आहेत. म्हणून हे 2 त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार, बा कसोटी. आणि परत काय म्हटलं या प्रश्नामध्ये, उरलेले घटक एकरूप कोणते आहेत ते. उरलेले घटक म्हणजे आता 3 बाजू एकरूप दाखवले आपण. आता उरलेले कोण म्हणजे कोण एल एकरूप कोण पी, नंतर कोण एम एकरूप कोण एन, कोण एन एकरूप कोण एम. ठीक आहे, दिलेल्या संगतीनुसार मग कोण. पण ते एम म्हणजे या त्रिकोणातला एल एम एन. आता मी एका अक्षरात लिहिलंय. एन म्हणजे पी एन एम, किंवा हा एन म्हणजे एल एन एम, आणि हा इकडचा एम म्हणजे कोणता आहे, पी एम एन. फक्त मी एका अक्षरात लिहिले. 3 अक्षरांनी अशा वेळेस लिहायचं, जर तीच नावं दोन्हीकडे असतील तर. आता याच्यानंतर 5वा प्रश्न बघूया. आकृती बघूया आधी. डी कॉमन दिले. आकृतीला नाव देऊया बी ए सी आणि हा डी आहे. आणि बाजू ए बी एकरूप बाजू बी सी, बाजू ए डी एकरूप बाजू सी डी. आणि आपल्याला साध्य काय करायचं आहे बघा, साध्य त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी. आता दिलेल्या संगतीचं साध्य लिहिताना
संगतीनुसार आधी आहे का बघूया आपण. तर ए बीशी संगत सी बी आहे. परत याच्यावरनं ए डी सी संगत सी डी आहे. म्हणजे ही दिलेली संगती आहेत त्या पद्धतीनेच आपल्याला सिद्धता लिहायची. मग सिद्धता कशी लिहायची बघा. सिद्धता त्रिकोण ए बी डी व त्रिकोण सी बी डी मध्ये पहिलं वाक्य रेख ए बी एकरूप रेख सी डी कशावरून पक्ष. नंतर रेख ए बी एकरूप सी ए बी एकरूप सी बी. इथं सी बी पाहिजे. नंतर रेख ए डी बघा. रेख ए डी एकरूप रेख ए डीशी एकरूप काय असणार आहे सी डी कशावरून पक्ष. आता अजून जादा काय दिसतंय तर बघा. रेख बी डी ही दोन्हीमध्ये कॉमन आहे. बी डी आपण म्हणूया. आणि म्हणून सामायिक भुजा येते. रेख बी डी एकरूप रेख बी डी. हे फक्त तिसरं विधान आपल्याला लक्षात आलं पाहिजे. कशावरून तर सामायिक भुजा. आणि एका त्रिकोणाच्या 3 बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या 3 बाजूंशी एकरूप आहेत. आणि म्हणून चौथं विधान त्रिकोण ए बी डी एकरूप त्रिकोण सी बी डी. आणि कसोटी काय सांगता येईल बा कसोटी. बघा दिलेल्या माहितीवर फक्त हे निरीक्षण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. बी डी हे सामायिक आहे. असाच 6वा प्रश्न आहे बघूया. आकृती काढूया. आकृतीला नाव देऊया पी क्यू आर आणि एस टी. आणि आपल्याला काही साध्य आहे बघा. मगासारखंच साध्य. त्रिकोण पी क्यू टी त्रिकोण पी क्यू टी एकरूप त्रिकोण आर क्यू एस. सिद्धता. आता पक्षामध्ये काय काय दिले बघा. तर कोण पी. आता जे दिले त्याच्या खुणा करूया म्हणजे लगेच लक्षात येईल. कोण पी एकरूप कोण आर हे दिलेलं आहे. परत रेख पी क्यू बघा. रेख पी क्यू एकरूप रेख काय दिले क्यू आर. रेख पी क्यू एकरूप रेख क्यू आर हे पक्षामध्ये दिलेले आहे. आणि आपल्याला आता साध्य काय करायचे तर हे दोन त्रिकोण पी क्यू टी आणि आर क्यू एस हे दोन त्रिकोण एकरूप आहेत. अगदी असं तुम्ही सेपरेट पाहिलं तरी लक्षात येईल. हा त्रिकोण आणि हे त्रिकोण एकरूप आहेत हे दाखवायचे. सिद्धता. त्रिकोण पी क्यू टी आधी दिलंय ते लिहूया. व त्रिकोण आर क्यू एस मध्ये पक्षामध्ये काय काय दिले बघा. तर कोण पी एकरूप. आता हा एका अक्षराने वाचला तरी चालतोय कारण सेपरेट त्रिकोण आहे म्हणून. किंवा सेपरेट त्रिकोणातले हे कोण आहेत. एकच जर कॉमन असेल तर 3 अक्षराने मग बऱ्याच वेळा वाचावं लागते. कोण पी एकरूप कोण आर कशावरून पक्ष. एक कोण एकरूप झाला. नंतर रेख पी क्यू एकरूप रेख आर क्यू कशावरून पक्ष. आर क्यू किंवा क्यू आर कसं आहे. आर क्यू म्हटलं तरी तोच अर्थ आहे. कशावरून पक्ष. आता एक कोण एक बाजू. आणि आता अजून निरीक्षण करून काय दिसतंय तुम्हाला बघा बरं. तर कोण पी क्यू टी मधला हा कोण आहे. पी क्यू टी मधला तो. आणि आर क्यू एस मधला सुद्धा तोच कोण आहे.
म्हणजे क्यू हा कसा झाला, सामायिक झाला. आणि म्हणून कोन क्यू, एकरूप कोन क्यू. म्हणजे इथं वाचताना जरी आर क्यू एस इथपर्यंत तुम्ही वाचला, इकडचं वाचताना पी क्यू टी, तरी कोन तोच आहे. कोणाच्या किरणावर जेवढे बिंदू आहेत ते वेगवेगळे बिंदू घेऊन आपण नाव वाचू शकतो. फक्त मधला शिरोबिंदू हा तोच असला पाहिजे. कोन क्यू, एकरूप कोन क्यू म्हणजे काय सांगता येईल, सामायिक कोन. आता बघा, कोन भुजाकोन. कोन भुजाकोन म्हणजे दोन कोन आणि समाविष्ट भुजा एकरूप आहेत आणि म्हणून कोणती कसोटी येणार ही, कोबाको कसोटी. म्हणून त्रिकोण पी क्यू टी एकरूप त्रिकोण आर क्यू एस आणि कसोटी कोणती येणार आहे, कोबाको कसोटी. बघा, आजच्या तासिकेमध्ये आपण त्रिकोणाची एकरूपता, त्रिकोणामध्ये किती प्रकारे एकाच एकसंगती लावता येते ते पाहिलं. त्रिकोणाच्या एकरूपतेच्या कसोट्या म्हणजे काय पाहिलं आधी, नंतर कसोट्या पाहिल्या आणि कसोट्यांचा वापर करून आपण उदाहरणं सोडवलेली आहेत. सराव संच 3.1 आपण पूर्ण सोडवलेला, 3.2 आपण सोडवलेला आहे. या उदाहरणांचा परत आपण सराव करायचा आहे. धन्यवाद.